नमस्कार मित्रांनो. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. सुखदा विचार करत असते त्यावेळी तिच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू गळत असतात. त्यावेळी तिथे तिचा भाऊ येतो आणि तो तिला म्हणतो, काय झालं, तू का रडतीयस? हो, मला आठवलं, आपल्या घरात कचरा खूप झालाय आणि तो नेमका तुझ्याच डोळ्यात जातो. कारण रडणं वगैरे तर आपल्याला जमतच नाही ना. आता सांगणारेस का रडतीयस? बरं ठीक आहे, ते जाऊ दे. तुझ्या मनातल्या फिलिंग्स तू सार्थकरावांना कधी सांगणार आहेस? सुखदा नाही अशी मान हलवत असते. तर तो म्हणतो, नाही काय वेडी आहेस का तू? कालच आपलं ठरलं ना सांगायचं सार्थकला म्हणून. सुखदा म्हणते, मी खरंच वेडी आहे. माझं सार्थकवर प्रेम आहे, पण त्याचं नाहीये ना. आमची छान मैत्री आहे आणि सार्थकसाठी मी फक्त त्याची मैत्रीण आहे. सार्थकच्या मनात आनंदी आहे, हे जगजाहीर आहे. तर तो तिला म्हणतो, म्हणून तू तुझ्या फिलिंग्जच व्यक्त करणार नाहीयेस का? सुखदा म्हणते, जर त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नसेलच तर फिलिंग सांगून काय उपयोग? आणि सार्थकला जर हे आवडलं नाही तर तो परत कधीच माझ्यासोबत मित्रासारखा वागणार नाही आणि मी सुद्धा त्याची मैत्रीण नाही होऊ शकणार. आमचं हे छान नातं गमावून बसायची भीती आहे मला. तो तिला विचारतो, तुझा हा निर्णय फायनल आहे ना? ती म्हणते, हो. इकडे विशालला काम करत असताना त्याच्या हाताला दुखापत होते. आनंदी त्याची काळजी करत असते. तर विशाल तिला म्हणतो, मॅडम, तुम्ही आधीच मला जीवनदान दिलंय, आता या अशा छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी करणार आहात का? आनंदी म्हणते, हो, घेणारच आहे मी काळजी, आणि मित्राची काळजी तर घ्यायचीच असते, मग कारण चिमूटभर असो किंवा डोंगरा एवढं. आणि आपण काळजी त्याच लोकांची घेतो जे आपल्याला महत्त्वाचे वाटतात, त्यामुळे असं निष्काळजीपणे वागू नये. दुसरीकडे सुखदा सार्थकला म्हणत असते, या झाडाची काळजी घेत जा व्यवस्थित. सार्थक म्हणतो, ते ठीक आहे, परंतु तू अशी का वागतेस? सगळं काही नीट आहे ना? एरवी मी ऑफिसला निघताना तू दारात येऊन उभी राहतेस, आज आली नाहीस. ती म्हणते, तुला सवय झाली आहे का माझी? तूच म्हणतोस ना कोणाची अशी सवय नाही करून घ्यायची. सवयी मोडायला कठीण जातात. सार्थक म्हणतो, मी मोडेन, पण तुझं काय? तुला पण सवय झाली आहे ना? तर सुखदा म्हणते, झाली होती सवय, पण ती मोडता येईल. आजही आले असते मी, पण काकूचं काहीतरी काम होतं आणि त्या कामात अडकले मी, आणि मग नंतर विसरले. सार्थक तिला विचारतो, माझं काही चुकलंय का? सुखदा म्हणते, तुझं काही चुकलेलं नाहीये, कदाचित मीच चुकीच्या वळणावर जात होते. सार्थकला मात्र ती काय म्हणतीये हे काही कळत नसतं. तर सुखदा त्याला म्हणते, गुड बाय सार्थक, मी आज दुपारी जातीये. सार्थक विचारतो, अचानक काय झालं असं? सुखदा म्हणते, किती दिवस झालं मी इकडेच आहे, आई बाबा सुद्धा वाट बघतायत माझी. एवढं टेन्शन नको घेऊस, आपण फोनवर बोलत जाऊ आणि जमलं तर कधीतरी भेटतही जाऊ. सार्थक म्हणत असतो, मग मी आज थांबतो, ऑफिसला जात नाही. सुखदा म्हणते, नाही, तू ऑफिसला जा, कारण तू जर गेला नाहीस तर परत माझा पाय इथेच रेंगाळेल आणि मग परत मीच जाणार नाही. सार्थक तिला म्हणतो, ठीक आहे, तू ठरवलंच आहेस तर मी काय बोलणार ना. गुड बाय देन. त्यानंतर सुखदा पॅकिंग करत असते त्यावेळी तिला आनंदीचा कॉल येतो आणि आनंदी तिला विचारते, काय झालं, तुझ्या राजकुमाराने तुझं प्रपोजल स्वीकारलं की नाही? आणि तुम्ही तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये एवढ्या पूर्णपणे रमला आहात की तुम्ही मला विसरून गेलाय. आणि सुखी, तू तुझं प्रेम व्यक्त करायला काही मुहूर्त वगैरे काढणार आहेस की काय? तू जर एवढा वेळ घेतलास आणि तुझ्या त्या राजकुमाराचा 15वा घोडा पळून गेला तर? सुखदाच्या डोळ्यात अश्रू असतात, त्यामुळे तिचा आवाज सुद्धा वेगळा येत असतो. ती म्हणते, ताई, मी येते तिथे आणि तिथे आल्यानंतर बोलते. आनंदी विचारते, नक्की काय झालंय, मला सगळं नीट सांग. सुखी सांगते की तो त्याचं पहिलं प्रेम आणखी विसरू शकला नाही आणि आमची इतकी छान मैत्री आहे, मग मला भीती वाटते, मी जर माझ्या फिलिंग एक्सप्रेस केल्या तर ती मैत्री सुद्धा मी गमावून बसेल. आनंदी म्हणते, मान्य आहे, तो त्याचं पहिलं प्रेम विसरू शकत नाहीये आणि हे होऊच शकतं, पण या गोष्टीवरून एक गोष्ट सिद्ध होते, तो खूप चांगला माणूस आहे आणि यासाठी तू स्वतःला एक चान्स तर देऊच शकतेस ना. सुखी म्हणते, पण त्याला असं वाटू शकतं ना की मी त्याच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ घेतलाय. आनंदी तिला म्हणते, प्रेम सगळ्यांनाच मिळतं असं नाही. आपलं ज्यांच्यावर खूप मनापासून प्रेम असतं ना, त्यांनी जर आपलं प्रेम नाकारलं तर आयुष्य सोपं करण्यासाठी आपल्याकडे आपल्या मनातलं प्रेम जपून ठेवलेलं असतं ना. आणि त्याशिवाय तू जर तिथून अशी तडकाफडकी निघून आलीस तर तुम्हा दोघांच्या मैत्रीमध्ये सुद्धा दुरावा येईल. त्यापेक्षा तू तिथे थांब, स्वतःला वेळ दे, आणि जर तुला निघायचंच असेल तर सगळ्यांचा व्यवस्थित निरोप घेऊन निघ. पण तरीही मी तुला एवढंच सांगेल, कसलाही विचार न करता स्वतःचं प्रेम व्यक्त कर. एकदा हिम्मत करून मनात जे काही आहे ते सगळं बोलून टाक. जे होईल ते नंतर पाहता येईल. सुखी म्हणते, मी बोलेन की नाही हे मला माहिती नाही, पण सध्या तरी मी थांबण्याचा विचार करतीये. त्या दोघी फोन ठेवून देतात. सार्थकची आई तोच विचार करत असते की सुखदा येथून का जातीये, सार्थक तिला काही बोलला असेल का किंवा दुसरं कोणी. तेवढ्यातच तेथे आदर्श येतो.
तर ती त्याला विचारते, सार्थक आणि सुखदामध्ये काही बिनसलंय का? तो म्हणतो नाही, पण तू असं का विचारतीयस? ती सांगते सुखदा नाशिक सोडून चालली आहे. आदर्शला सुद्धा याची काही कल्पना नसते. ती त्याला म्हणते, मला वाटलं होतं की सार्थक आणि सुखदाचं आयुष्य आता नव्याने सुरू होईल, पण आता कसं होणार, ती तर चाललीये. आदर्श म्हणतो, काकू तू काही काळजी करू नकोस, मी बघतो. इकडे शलाका तिच्या आईला येऊन सांगते की सुखदा घर सोडून चाललीये. ती म्हणते ती एवढी सहजासहजी कस काय चाललीये आणि सार्थक सुद्धा तिला कस काय जाऊ देतोय. तर शलाका म्हणते सार्थकचं काही तिच्यावर प्रेम वगैरे नाहीये. ती सुखदाच त्याच्या गळ्यात पडलीये. तर तिची आई तिला म्हणत असते, हो ना, सार्थकच्या मनात फक्त आनंदीच आहे. तर शलाका म्हणते, हो, आणि आपल्याला सुद्धा तेच हवं आहे. म्हणजे जी इथे नाहीये तिच्या आठवणींमध्ये त्याला रमून जाऊ देत. ती शलाकाला म्हणते, पण आनंदी जर अचानक घरी परत आली तर? शलाका म्हणते, ती इथे नाहीये आणि 6 वर्ष कोणी बेपत्ता असतं का? मला तर वाटतं ही देवाघरी गेली. ती शलाकाला म्हणते, त्या दिवशी मी हॉटेलमध्ये आनंदीला बघितल्यासारखं मला वाटलं. सांगितलं होतं ना मी तुला. शलाका म्हणते, जी इथे नाहीये तिचा आपण का विचार करतोय आणि तुला भास झाला असेल तिचा हॉटेलमध्ये. सुखदा चालली आहे याचं सेलिब्रेशन करूया आपण. तर ती म्हणते, हो, आणि एकदा का सुखदा घरातून गेली की सार्थक परत पूर्वीसारखा होणार. कोणाशी बोलणार नाही, हसणार नाही, आनंदीच्या आठवणींमध्ये रडत बसेल. आणि मग आपल्याला डावपेच खेळायला या घरात रान मोकळं. इकडे सुखदा सार्थकला बाय म्हणण्यासाठी आलेली असते, तर सार्थक तिला विचारतो, तुला आता जायलाच हवं आहे का? अजून थोडे दिवस थांब ना. ती म्हणते, आपल्या नात्याला एक बॉर्डर आहे ना, ती क्रॉस नाही करता येणार ना. सार्थक म्हणत असतो, आणखी थोडे दिवस थांब ना प्लीज, बॉर्डर पण आपल्याला समजेल ना नीट. सुखदा म्हणते, तुला वाटतं का मी थांबावं? मग म्हण ना तसं. सुखदा, जाऊ नकोस, थांब तू इकडेच. तर सार्थक म्हणतो, मग मी तेच म्हणतोय ना. तर सुखदा म्हणते, तसं नाही, हक्काने बोल. माझा हात धरून सांग तू जायचं नाहीस. असं ठणकावून का नाही बोलू शकलास? पण हा त्याचा भास असतो. इकडे आदर्श सुखदाजवळ येऊन तिला म्हणत असतो, का फसवतीयस तू स्वतःला सुखी? सुखी म्हणते, माहित नाही सगळं इतकं अवघड का आहे. कल्याणी ताई, तुम्ही सगळे माझ्या मागे लागलाय, पण मलाच कळत नाहीये की या क्षणी मला काय वाटतंय. आदर्श म्हणतो, तुला सार्थक बद्दल काय वाटतं हे तुला चांगलंच माहितीये, मग त्याचं काहीच महत्व नाहीये का? तर सुखी म्हणते, पण मला काय वाटतंय त्याचा काय उपयोग? त्याला काय वाटतं हे महत्वाचं आहे ना, आणि त्याच्या मनात कोण आहे हे सगळ्यांनाच माहितीये. आदर्श म्हणतो, हे खरं कारण नाहीये. आणि तुला काय वाटतं, तू येथून निघून गेलीस तर सार्थक खूप आनंदी होणार आहे? आणि जर तो आनंदी राहू शकत नसेल तर तू खुश राहू शकतेस का? सुखी म्हणते, ब्रो, अरे त्याच्या मनात काहीच नाहीये माझ्याबद्दल, त्यामुळे तो आनंदीच राहणार. त्याच्यासाठी फक्त एक मैत्रीण दूर गेल्याचं दुःख असेल. त्या दुराव्याचा खरा त्रास तर मला होणार आहे. आदर्श म्हणत असतो, तू असा विचार का करतेयस? तू त्याच्या आयुष्यात येण्याआधी तो काहीच नव्हता, हसणं विसरला होता तो त्याच्या आयुष्यात. जेव्हापासून तू त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हापासून तो परत हसू लागलाय. त्याच्या आयुष्यात आनंद आलाय परत. हे दिसत नाहीये का तुला? आणि जर तू अशी निघून गेलीस तर तू खुश राहील का? आणि हे तुला चालेल का? तुला सार्थकला आनंदी बघायचंय ना, मग त्याच्या बर्थडेच्या दिवशी जर त्याची इतकी जवळची मैत्रीण त्याच्यासोबत नसेल तर कसं वाटेल त्याला? उद्याच आहे त्याचा बर्थडे. सुखदा म्हणते, मला माहिती नव्हतं त्याचा बर्थडे आहे ते. तर आदर्श म्हणतो, म्हणूनच म्हणतोय त्याचा बर्थडे होईपर्यंत तरी थांब. तर सुखी म्हणते, ऑफकोर्स मी त्याच्या बर्थडेसाठी तर थांबणारच. तर आदर्श तिला म्हणतो, आणि जमलंच तर बोलून सुद्धा टाक. सार्थक सुखदाकडे येऊन तिला म्हणतो, मला माहिती आहे तू जायचं ठरवलंयस, पण प्लीज नको जाऊस. मला माहितीये तू काहीतरी कारण सांगशील मला कसं तुझं जाणं महत्वाचं आहे ते, पण मला काही कारण देऊ नकोस, मी सांगतो तेवढं ऐक, नको जाऊस. मी मित्र म्हणून तुला हक्काने सांगतोय, प्लीज थांब. तो सुखदाला काही बोलूच देत नसतो आणि तो म्हणत असतो, मी सांगतोय तेवढंच ऐक, तू थांब. मला लोक अर्ध्यातच सोडून जातात. तू नाही जातीयस, दॅट इज फायनल. तर तेवढ्यात आदर्श तेथे येऊन तिला म्हणतो, पण ती कुठे जातच नाहीये. सुखदा त्याला म्हणते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण तू मला स्कोपच दिला नाही बोलण्याचा. सुखदा जाणार नाहीये हे ऐकून तर सार्थकला खूप आनंद होतो आणि आनंदाच्या भरातच तो तिला मिठी मारतो. सार्थकने तिला हग केल्यामुळे ती सुद्धा खूप खुश असते. ती तर आनंदाने उड्याच मारत असते आणि ती आदर्शला म्हणते, थँक्यू सो मच तू मला थांबवल्याबद्दल. तुझ्यामुळे आज मला सार्थकच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळाला. म्हणजे मी गेले असते तर खरंच त्याला वाईट वाटलं असतं. तर आदर्श म्हणतो, बघितलंस ना तू, तो किती अस्वस्थ झाला होता. पण जेव्हा त्याला कळालं की तू जात नाहीयेस, केवढा आनंद झाला होता त्याला. उद्या त्याचा बर्थडे आहे तर आपण छानशी पार्टी प्लॅन करू आणि या पार्टीत तुला खूप मोठा चान्स आहे. तर या पार्टीला आपल्याला मेमोरेबल आणि कायमस्वरूपी आठवणीत राहील असं बनवायचंय. म्हणजे उद्या तू त्याला त्या पार्टीत प्रपोज करायचंय. सुखदा म्हणत असते, सगळ्यांसमोर पार्टीत? इथे मला एकट्यात बोलता येत नाहीये. आदर्श तिला म्हणतो, डर के आगे जीत है, यू कॅन डू इट. करना है सुखी तो करना है.
आदर्श सुखीला हिंमत आणि विश्वास देतो. इकडे आनंदी सुद्धा गुलाबाचं फूल घेऊन बसलेली असते. तेवढ्यातच तिला सुखीचा कॉल येतो. आनंदीने तिचं नाव कल्याणी असं सांगितलेलं असतं. त्यामुळे सुखी तिला म्हणते, कल्याणी ताई, थँक्यू तुम्हाला गाईड केल्याबद्दल, थँक्यू मला कन्व्हिन्स केल्याबद्दल. आणि आता मी ठरवलंय की मी त्या खडूसला प्रपोज करणार आहे. तर कल्याणी म्हणते, फायनली ठरलंय तर तुमचं? कधी विचारतीयस मग त्याला? सुखी म्हणते, उद्या एक पार्टी आहे आणि मी ठरवले की त्या पार्टीमध्ये सगळ्यांसमोर त्याला प्रपोज करायचं. कल्याणी म्हणते, ही खूप छान गोष्ट आहे. आयुष्यात तू कोणावर तरी पहिल्यांदा प्रेम केलंस आणि आता तू तुझ्या मनातल्या भावना त्याला सांगणार आहेस. जर तुझ्या या भावना तू त्याच्यासमोर व्यक्त केल्या नसत्यास ना, तर आयुष्यभर तुला या गोष्टीचं वाईट वाटत राहिलं असतं. तर सुखी म्हणते, आणि म्हणूनच आता समोरून जे उत्तर येईल ते येईल, मी माझ्या मनातलं बोलून टाकणार आहे. कल्याणी म्हणते, सुखी मी तुला सांगते, समोरून उत्तर पॉझिटिव्हच येणार आहे. आपल्यावर कोणीतरी प्रेम करतं, मुळात ही भावनाच खूप सुखावणारी आहे. आणि जेव्हा त्याला कळेल की आयुष्यभरासाठी तुला त्याची साथ हवी आहे, तेव्हा तो तुला नक्की होकार देईल. आणि आता तुझं ठरलंय ना त्याला प्रपोज करायचं, तर मग करायचं. सुखी तिला म्हणत असते, तू पण ये ना प्लीज. उद्या माझ्यासाठी किती महत्वाचा दिवस आहे. मी पहिल्यांदा कोणाला तरी प्रपोज करणार आहे. मला माझी माणसं माझ्या जवळ हवी आहेत. प्लीज ये ना. कल्याणी म्हणते, सुखदा मी आले असते, पण तुला माहिती आहे ना मला आश्रमाची किती कामं असतात आणि इथे माझ्याशिवाय काही होतही नाही. सुखी म्हणते, मी काही ऐकून घेणार नाही. तुला यावं लागेल म्हणजे यावंच लागेल. कल्याणी तिला म्हणत असते, तुझं ठरलंय ना प्रपोज करायचं, मग मी असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो? सुखी म्हणत असते, खूप फरक पडतो. तू आपल्या बहिणीसाठी एवढं पण नाही का करणार? प्लीज ये. त्यावेळी तिला एकीकडून कळतं की उद्या डॉक्टरांची टीम येणार आहे. हे सगळं सुखी फोनवर ऐकत असते. तर ती म्हणते, कळालं मला, तुला उद्या येता येणार नाही. कल्याणी म्हणते, मी तुझ्यासोबत तिथे प्रत्यक्षात असले काय आणि नसले काय, पण मी तुझ्यासोबत कायम असेल. त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. बिनधास्त प्रपोज कर. हवं तर आपण उद्या व्हिडिओ कॉलवर बोलू. सुखी म्हणते, हो काय करणार आता, आता त्यावरच समाधान मानावं लागेल. पण तू विसरू नकोस. कल्याणी म्हणते, हो नाही विसरणार, मी करते तुला उद्या कॉल. त्यानंतर रात्री शलाकाची आई शलाकाला म्हणत असते, तू मला म्हणाली होतीस की सुखदा येथून जाणार आहे म्हणून. शलाका म्हणते, जाणारच होती ती. तर आई म्हणते, मग काय झालं, का नाही गेली ती अजून? शलाका म्हणते, तेच तर मला सुद्धा कळत नाहीये ना. मला असं वाटतं की तिने आपल्याला फसवण्यासाठी हे सगळं केलं असेल. म्हणजे तिला वाटलं असेल यांना काही क्षणासाठी आनंद देऊया, म्हणून तिने हे केलं. ती शलाकाला म्हणते, आपल्याला आनंद मिळावा म्हणून ती कधीच काही करणार नाही. शलाका म्हणते, आता मुद्दाम ती आपल्या नाकावर टिचून इथेच थांबणार. तिची आई म्हणते, ती जर इथे थांबली तर दुःखाच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीही मिळणार नाही. शलाका म्हणते, ती तर इथे थांबलीये आणि उद्याच्या पार्टीमध्ये सुद्धा ती इन्व्हॉल्व होणार आहे. उद्या सार्थकचा बर्थडे आहे ना, तर मोठी पार्टी आहे आपल्या घरात. तिची आई म्हणते, गेल्या 6 वर्षात या घरात नेहमीचे सणवार सुद्धा व्यवस्थित साजरे झाले नाहीत. मग मोठी पार्टी कशी? शलाका म्हणते, ही पार्टी नाही तर आपल्याला धोक्याची घंटा आहे. तिची आई म्हणते, हे बदलाचे वारे आपल्याला परतवून लावायला हवेत. तर शलाका म्हणते, हे वारे नाहीयेत, वादळ आहे. ही मुलगी आनंदीसारखी शांत नाहीये, उलटून वार करणारी आहे. त्या दोघी ठरवतात, आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावंच लागेल, नाहीतर या वादळात सगळ्यात आधी आपणच उडून जाऊ. त्यानंतर रात्री 12लाच सुखी आणि आदर्श त्याला विश करण्यासाठी आलेले असतात. ते सगळे मस्त एन्जॉय करतात. तर आदर्श म्हणतो, उद्या नवीन दिवस, तुझ्यासाठी खास दिवस आहे, तर तुझ्यासाठी आम्ही पार्टी प्लॅन केलीये. सार्थक म्हणतो, तुला माहिती आहे ना मी बर्थडे वगैरे नाही सेलिब्रेट करत. आदर्श म्हणतो, करत नाही असं नको म्हणूस, गेल्या काही वर्षात केला नाही असं म्हण, पण यावेळेस पार्टी ठेवली आहे. सार्थकची बहीण त्याला सांगते, ही सगळी सुखीची प्लॅनिंग आहे आणि उद्या तुझ्यासाठी मोठं सरप्राईज सुद्धा आहे. त्यानंतर सगळे आराम करण्यासाठी जातात. तर सुखी त्याला विचारते, उद्या तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं आहे? सार्थक म्हणत असतो, मला काही गिफ्ट नको. तर सुखी म्हणते, गिफ्ट तर मी देणारच आहे. उद्या पार्टीत कळेल तुला काय गिफ्ट आहे ते, अँड आय होप ते तुला आवडेल. आणि ती तिथून गेल्यानंतर सार्थक स्वतःशीच म्हणत असतो, आनंदी तुम्ही गेल्यानंतर 7वा वाढदिवस येतोय माझा. मला नाही आवडत तुमच्याशिवाय सेलिब्रेट करायला. तुमच्या लक्षात तरी आहे की नाही काय माहिती. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी गुलाबाचे फुलं हातात घेऊन मनात म्हणत असते, आज सार्थक सरांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सार्थक सर. मला माहिती आहे आज तुम्हाला माझी खूप आठवण येत असेल, पण प्लीज मला माफ करा. मी तुम्हाला प्रत्यक्षात शुभेच्छा नाही देऊ शकत. आणि ती देवाच्या पाया पडून देवाकडे सार्थकसाठी प्रार्थना करते. ती म्हणत असते, देवा मला माहिती आहे सार्थक सरांच्या मनातून माझी आठवण कधीच जाणार नाही, पण शक्य झालं तर त्यांना माझ्या विचारांपासून दूर कर.
सार्थक सर जर माझ्यात गुंतून राहिले तर ते त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा कधीच विचार करणार नाहीत. मी माझं आयुष्य कसं जगायचं हे ठरवलं, पण आता सार्थक सरांना सुद्धा त्यांचा मार्ग सापडू दे. इकडे अण्णा मनोजला सांगतात, आज सार्थकरावांचा वाढदिवस आहे. मला असं वाटतं की आपण त्यांना शुभेच्छा द्यायला जायला हवं. मनोज म्हणतो, जाऊया ना अण्णा, तसंही आता मी ठरवलंच आहे. जुनं सगळं विसरून पुढे जायचं. मला कल्याणी मॅडम बोलल्याच ना, मागचं सगळं विसरून माणसाने पुढे जायला हवं. मी ते फॉलो करणार आहे. जाऊया आपण सार्थकरावांकडे. अण्णा सार्थकला फोन करून कळवणार. तेवढ्यातच लीला तेथे येऊन अण्णांना थांबवते आणि म्हणते, आपण कोणीही जायचं नाहीये. काय गरज आहे? आता कुठे सगळं छान सुरू झालंय. आता परत जुन्या चक्रात का अडकायचं आपण? अण्णा म्हणत असतात, जे काही झालंय त्यात सार्थकरावांची काहीच चूक नव्हती आणि शिवाय आपल्या अडचणींच्या वेळेला ते उपयोगी आलेले आहेत. आज त्यांचा इतका महत्वाचा दिवस आहे आणि आपण जायचं नाही का? मनोज म्हणत असतो, अण्णा बरोबर बोलतायत. या प्रसंगाला तरी आपण जायला हवं. लीला म्हणत असते, सार्थक सर चांगले आहेत, पण त्यांच्या घरचे इतर मंडळी कशी आहेत ते आपल्याला माहितीये. आपलं तिथे जाणं कोणालाच आवडणार नाहीये. मग कशाला आपण जायचं? त्यावेळी आई सुद्धा म्हणते, मला पटतंय लीनाचं म्हणणं आणि जमलं तर आपण सार्थकरावांना घरीच बोलवूया ना. तर मनोज सुद्धा म्हणतो, ठीक आहे अण्णा, आपण नको जाऊया सार्थकरावांकडे. अण्णा म्हणतात, तुमच्या तिघांचंही एकमत झालंय तर मी तरी काय बोलणार, पण तरीही मला वाटतं फोन करून तरी आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात. इकडे कल्याणी रेवतीला विचारत असते, सगळी तयारी झाली आहे ना? ऐन वेळेला मला काहीही गडबड नकोय. रेवती म्हणते, तू काही काळजी करू नकोस, सगळं मी बघते. सुखीला कळत नसतं कोणत्या रंगाची साडी नेसावी, म्हणून ती कल्याणीला फोन करून विचारते. तर कल्याणी तिला म्हणते, तू कन्फ्यूज होऊ नकोस, मला आधी सांग तुम्ही कुठे जाणार आहात, त्यानुसार मी तुला सांगते. सुखी म्हणते, आम्ही कुठे जाणार नाही आहोत, घरीच पार्टी करणार आहोत. बर्थडे आहे ना खडूसचा. कल्याणीला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, त्याचा पण आजच वाढदिवस आहे? सुखी म्हणते, त्याचा पण म्हणजे अजून कोणाचा बर्थडे आहे? तर कल्याणी म्हणते, कोणाचा नाही, मी आपलं असंच म्हणाले. सुखी म्हणते, आश्रमातल्या कोणाचा तरी असेल ना? तू तर सगळ्यांचे बर्थडे किती मनापासून सेलिब्रेट करतेस. कल्याणी तिला म्हणते, तू इतकी सुंदर आहेस की तुला कोणताही रंग शोभून दिसेल. सुखी म्हणते, हा तुझा नेहमीचा डायलॉग आहे. ठीक आहे, राहू देत, मी ठरवते काय ते. फोन ठेवल्यानंतर आनंदी मनात विचार करते, वाढदिवसाची पार्टी? आज तर सार्थक सरांचा पण वाढदिवस आहे. हा कसला योगायोग. सुखदाचा तो पांढऱ्या घोड्यावरचा राजकुमार, तो खडूस, सार्थक सर तर नाहीत ना? त्यावेळी विशाल 2 केक घेऊन येतो आणि तो कल्याणीला सांगतो, आज माझ्या खास 2 मित्रांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी 2 केक घेऊन गेलो होतो, म्हणूनच तुमच्यासाठी सुद्धा आवर्जून घेऊन आलो. कल्याणी विचारते, तुझ्या दोन्ही मित्रांचा आजच वाढदिवस आहे? तर विशाल म्हणतो, हो. तर कल्याणी म्हणते, हो, एकाच दिवशी अनेक लोकांचे वाढदिवस असू शकतात. मी पण वेडीच आहे, उगाच काळजी करत होते. विशाल विचारतो, कसली काळजी? तर कल्याणी म्हणते, हा केक कसा संपवायचा याची काळजी. इकडे शलाका आणि तिची आई विचार करत असतात की ती आज सार्थकला काय सरप्राईज देणार असेल. तिची आई म्हणत असते, काहीही असलं तरी घरातल्या या पार्टीचा आणि आनंदी वातावरणाचा मी कसा तमाशा करते ते बघ. शलाका म्हणते, वाटलंच होतं मला आई, तू अशी शांत बसणार नाही. मला सांग ना, काय प्लॅन आहे? ती म्हणते, खूप विचार केल्यानंतर मी हे ठरवलंय की आता हेच करायला हवं. आणि ती दारूची बाटली शलाकाला दाखवते आणि म्हणते, ही प्यायल्यानंतर सगळी माणसं हवेत उडायला लागतात. तिचा प्लॅन असतो सुखदाला दारू पाजायची आणि आपण तिला गोंधळ घालायला भाग पाडायचं. सगळा खेळच पालटणार. पार्टीची सगळी तयारी चालू असते. त्यावेळी शलाका आणि वृंदा चालत असताना शलाकाचा धक्का वृंदाला लागतो आणि ती दारूची बाटली खाली पडते आणि कोणी बघायच्या आत वृंदा ती बाटली उचलून तेथून जाते. त्यानंतर पायऱ्या उतरत असताना सार्थकचा तोल जातो तर सुखदा त्याला सावरते. तर शलाका वृंदाला म्हणते, ही सुखदा तर सार्थकच्या जवळ जाण्याचा एक चान्स सुद्धा सोडत नाही. वृंदा म्हणते, थोडं थांब, आता आपण जो खेळ खेळतोय ना, त्यानंतर तिला सार्थक जवळ जाण्याची एकही संधी मिळणार नाही. सुखदा सार्थकला म्हणत असते, किती फनी होतं ना हे सगळं. जनरली फिल्ममध्ये हिरो हिरोईनला सावरतात, तिथे मीच तुला सावरत होते. आणि ती त्याला म्हणते, तू खूप भारी दिसतोयस आज, खूप हँडसम. अण्णा आणि त्याच्या घरचे सगळे सार्थकला कॉलवर शुभेच्छा देतात. सार्थक म्हणत असतो, तुम्ही असं फोनवर शुभेच्छा देण्यापेक्षा इकडे या ना. तुम्ही पण माझ्या परिवाराचा भाग आहात ना सगळे. घरी आज छोटीशी पार्टी ठेवली आहे, तुम्ही आलात तर बरं वाटेल. अण्णा म्हणतात, आमच्या शुभेच्छा कायमच तुमच्या बरोबर आहेत. पार्टीला आल्यानंतरच आम्ही तुमच्या सोबत आहोत असं काही नाहीये. सार्थक म्हणतो, तसं नाही, पण आलात तर छान वाटेल मला. तर मनोज काहीतरी कारण देतो तर सार्थक म्हणतो, ठीक आहे, देवदर्शनाला जाताय म्हणल्यास मी तरी काय बोलणार. वृंदा शलाकाला म्हणते, इकडे कोणी बघत नाहीये, मी लक्ष ठेवते, तोपर्यंत तू आपलं काम उरकून घे. तर शलाका विचारते, आता कसलं काम? तर वृंदा म्हणते, या कोल्ड्रिंकच्या ग्लासमध्ये हे मिक्स करायचं आहे ना? तर शलाका कोल्ड्रिंकच्या ग्लासमध्ये दारू मिक्स करते.
वृंदा पूजेच्या आधी सगळ्यांना कोल्ड्रिंक देते तर आदर्श वृंदाला म्हणतो, तुम्ही दोघी कधी कोणाला पाणी न देणाऱ्या आज न मागता कोल्ड्रिंक्स कस काय देताय? ती म्हणते, गप्प बस, तू पी गपचूप. सुखदा तो पूर्ण ग्लास पिते आणि सुखदा धिंगाणा घालायला सुरुवात करते. ती मोठमोठ्याने गाणे लावून डान्स करत असते. तर वृंदा तिला म्हणते, थांब, या घरचे तू डिंदवडे काढतेस? अक्कल घाण ठेवलीयस का कुठे? सार्थकचा वाढदिवस आहे आज, त्याच्यासाठी पूजा ठेवलीये ना? आणि पूजेच्या पवित्र वातावरणात असं वागताना लाज वाटली नाही तुला? तुला जरा मोकळीक काय दिली, तू तर डोक्यावरच चढून बसलीस. तू अशी ऐकणार नाहीस. तुझ्यासारख्या मुलीला ना दोन कानाखालीच. आणि ती तिच्यावर हात उगारते तर सुखदा तिचा हात धरते आणि शलाकाच्या कानाखाली वाजवते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी एकटीच सार्थकचा वाढदिवस साजरा करत असते. त्यावेळी सुखदा तिला फोन करून विचारते, त्याला कसं प्रपोज करू हे मला कळतच नाहीये. आनंदी म्हणते, मनातली भावना जर खरी असेल तर ती कबूल करायची बिनधास्त. काहीही झालं तरी त्याला आज आय लव्ह यू म्हण. त्यानंतर सुखदा सार्थकला प्रपोज करते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.